नमस्कार, मी डॉक्टर हेमंत इंगळे, आरोग्यधाम हॉस्पिटल, गोवर्धन घाट रोड, वजिराबाद, नांदेड. आज येतो आपल्या भेटीसाठी पुनश्च नवीन व्हिडिओ घेऊन. मागील व्हिडिओतला पंचकर्म या विषयावरती आपण बोललेलो आहात. तर आज नवीन व्हिडिओ घेऊन येतो आज तुमच्यासाठी. मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी गुदगत विकारावरती आणि यांची माहिती आणि याचे घरेलू उपाय आणि त्याच्यानंतर त्याचे गैरसमज किंवा मुळव्याध म्हणजे काय, फिशर म्हणजे काय, भगंदर म्हणजे काय, तर हा जो काही यात गैरसमज आहेत ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅनेटनी मला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपल्यासाठी मार्गदर्शन करू इच्छितो. मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बदलती जीवनशैली आणि वाढता ताण आणि लागलेले लॉकडाऊन आणि वाढलेला कोरोना यामुळे आपण सर्व स्ट्रेसमध्ये आहोत. त्यामुळे बैठा व्यवसाय, त्यामुळे वाढलेला कॉन्स्टिपेशन हेच खरं कारण आहे ते मुळव्याधीचं. कॉन्स्टिपेशन म्हणजे आपलं पोट साफ न होणे. प्रत्येक मनुष्याची एक अशी इच्छा असते की माझं उठल्यानंतर स्वच्छ साफ होणं गरजेचं आहे. जेव्हा स्वच्छानंद भेटतो तेव्हाच खरा आनंद भेटतो. त्याच्यानंतर तुमच्या दिवसभरात घडणारे शरीरावर परिणाम हे तुमच्या सध्याच्या पोट साफ होण्याच्या प्रक्रियेवरती आहे. कसं असतं, मुळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी संडाच्या जागी जे आजार असतात ते सर्वसाधारण 8 ते 10 प्रकारचे आजार असतात. पण आपण साधारणतः सर्वांना स्वच्छता जागेचा आजार म्हणलं की आपण साधारणतः मुळव्याध समजतो. हे सर्वसाधारण ढोबळ मानाने आपण मुळव्याध ही संकल्पना आणि एक ही दिलेली आहे. पण जर आपण खरंच पाहतोय, शास्त्रोक्त जर पाहतोय, तर त्या ठिकाणी मुळव्याध ह्या संकल्पनेमध्ये पाईल्स म्हणजेच आर्ष, फिशर म्हणजे चिरा पडणे किंवा त्यालाच परिकर्तिका असे म्हणतो. तिसरा जो आजार आहे तो फिशुला म्हणजेच भगंदर. चौथा जो आजार आहे तो रेक्टल पॉलिप्स, ॲनल पॉलिप्स. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे ॲप्सेस म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी वेगवेगळ्या गाठी, पुवाच्या गाठी, ते कुठल्या पोझिशनला आहेत त्याच्यानुसार इश्योरेक्टल, पेल्विरेक्टल, त्याच्यानंतर पेनियानल इत्यादी गाठी असतात. त्याच्यासोबतच गुदगत, अल्सरेशन, कॅन्सर ह्यासारखे पण आजार असतात. इत्यादी आजारावरती आपण आपला आजार मुख्यतः स्वच्छता ठिकाणी कुठला आजार आहे हे समजावं कसं, याविषयी मी तुम्हाला प्रत्येक आजाराची थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. त्यासाठी मुळव्याध म्हणजे काय, मुळव्याधामध्ये आपण पाहूया पाईल्स. पाईल्स म्हणजे संडाच्या ठिकाण जागेला जे रक्ताचे नसा किंवा रक्ताचे व्हेन्स ज्या ठिकाणी सप्लाय झालेले असतात त्या ठिकाणी रक्ताची सूज होणे, त्या व्हेन्स डायलेट होणे यालाच आपण पाईल्स म्हणतो. पाईल्स हा आजार आपण मुळतः आपण सर्व लोक, आपली मानव जाती जी आहे ते आपण 4 पायावर चालणारे प्राणी होतो. पण आपण इव्होल्युशनमध्ये अगेन्स्ट 2 पायावरती उभे राहिलो आणि त्याच्यामुळं काय झालं, मणक्याचे आजार आणि स्वच्छाचे आजार हे आपल्याला देण भेटली, इव्होल्युशनची देण आहे. कारण यामध्ये काय होतं, रक्त वरून खाली येतं पण खालून वर जात नाही. त्यात आपला धकाधकीच्या जीवनातला बैठा व्यवसाय, अवेळी जेवण, मैद्याचे पदार्थ इत्यादी कारणामुळे आपल्याला त्या ठिकाणी कोंबाचे प्रमाण वाढतं. हे झालं पाईल्स. मग त्याचे आतले कोंब, बाहेरचे कोंब, त्याचे स्टेजेस 1 ते 4 स्टेजेस असतात. ग्रेड फर्स्ट, ग्रेड सेकंड, ग्रेड थर्ड ह्यानुसार त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट पण असते. तर हा आजार म्हणजे पाईल्स म्हणजे रक्ताचे वाढलेले व्हेन्स म्हणजेच पाईल्स आहेत. हा झाला पाईल्स. त्याच्यानंतर फिशर म्हणजे काय, स्वच्छता जागी चीर पडणे, चीर पडून त्या ठिकाणी रक्त निघणं, त्यालाच फिशर म्हणतात. त्या ठिकाणी स्वच्छाला आग होणे. तिसरा जो त्या ठिकाणी आजार असतो तो आहे तो फिशुला म्हणजेच भगंदर. भगंदर म्हणजे कुठल्याही संडाच्या बाजूला एक पुवाची रक्ताची गाठ निर्मिती होणे, त्या गाठीमध्ये पूव तयार होणं आणि त्याचा एक तोंड संडाच्या जागेत ओपन राहणं आणि दुसरा जो तोंड आहे तो संडाच्या पेरिफेरीच्या कुठल्याही भागामध्ये, त्याच्यानुसार त्याचे प्रकार लेफ्ट साईड, राईट साईड, हाय ॲनल, लो ॲनल हे प्रकार तयार असतात.
म्हणजे भगंदर म्हणजे संडासच्या जागेत पोवाची गाठ तयार होणे, हा साधारण ढोबळमानाने त्याला भगंदर असं आपण म्हणतो. तिसरा जो आहे तो पायनोडल सायनस. स्वच्छच्या पाठीमागच्या जागी साईडला एक सायनस तयार होतो. एक आपण थोडक्यात आपण आपले पूर्वज सांगायचे की बाबा किडा खातो, बाबा जखम झाली किडा खातो, किडा खात जात असं जे बोलतात, त्याच प्रकारे ती जखम तयार होणे म्हणजे त्याला पायनोडल सायनस असे म्हणतात. अल्सरेशन एक नावाचा प्रकार आहे. तर आतड्याचा संडासच्या जागा म्हणजे आतड्याचा भाग आहे. तर त्या भागेवरती त्याला आतडे जे असतात, आतड्यांना अल्सर तयार होतात आणि त्या ठिकाणी अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा आजार तयार होतो. त्याच्याच प्रकारे पाचवा आजार आहे तो रेक्टल पॉलिप्स, ॲनल पॉलिप्स. पॉलिप्स म्हणजे एक पेंडुलेटेड स्ट्रक्चर असतं. ते पेंडुलेटेड स्ट्रक्चर एकदम कडक असतं. ते बऱ्याच लोकांना जन्मताही असतं. ते कधी कधी कोणाला त्रास पण देत नाही, त्याचा काही उपाय करायची गरज नाही. पण जेव्हा तो पॉलिप्स संडासच्या जागेमध्ये अडथळा निर्माण करतो त्यावेळेस मात्र त्याची लक्षणं निर्मिती होतील आणि ते आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागेल. तो बरं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सहावा आजार त्या ठिकाणी आहे तो ॲनल पॅपिला. पॅपिला म्हणजे एक थोडक्यात मोड येणे, बारीकसे असे कडक, जसं आपल्या बऱ्याच लोकांच्या मानेवरती किंवा पोटावरती असे बारीक बारीक कोंब मोड असतात. ते मोड्स आयुष्यभर तेही राहतात, कधी त्रास देत नाहीत. पण काही लोकांना त्रास देतात, त्या लोकांना पण आपण त्याची चिकित्सा करावी लागेल. त्याच्यानंतर संडासच्या बाजूला प्युरिरायटिस आनाय नावाचा एक आजार असतो. प्युरिरायटिस आनाय म्हणजे संडासच्या बाजूची जी स्किन आहे ती पूर्णतः इरिटेशन होणं, पूर्णतः खरवड होणं, त्या ठिकाणचं इन्फेक्शन होणं आणि त्या ठिकाणी आग होणं, रक्त पडणं, असे आजार होतात. त्यानंतर एक अमेबियासिस कोलायटिसच्या आजारामध्ये सुद्धा रक्त जातं, त्यालाही आपण मूळव्याध समजलं जातं. हे असे बरेच स्वच्छच्या जागचे आजार आहेत. ते स्वच्छच्या जागचे आजार तर सर्वसाधारण आपण मूळव्याध समजतो आणि कुठेतरी लोकल ठिकाणी काहीतरी एखादं औषध घेतो, प्रॉपर चिकित्सा न घेता औषधी घेतो आणि तो आजार जो आहे ते आपला वाढवत जातो. हा साधारणतः बाबा मूळव्याध, भगंदर किंवा फिशर हे आहे ते साधारण आम्ही ओळखायचं कसं, संडासच्या जागचा आजार झाला कसं. साधारणतः आम्ही त्याची लक्षणं सांगतो. त्याच्या लक्षणामध्ये सुरुवातीला तुमचं पोट साफ होत नसेल तर समजायचं आपल्याला मूळव्याधाची किंवा फिशर भगंदराची सुरुवात झाली. पोट साफ न होणं हे पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण जे आहे तर त्या ठिकाणी वेदना होणे. वेदना म्हणजे ठसठस करणे, आग होणे, भगभग करणं, ह्या प्रकारचे वेदनेचे प्रकार आहेत. भगभग होत असेल तर फिशरची वेदना आहे. आग होत असेल, भगभग होत असेल फिशर. ठसठस करत असेल तर त्या ठिकाणी पोवाची गाठ झाली. आणि असह्य थ्रोबिंग पेन असेल तर ते पाईलची पेन असते बऱ्यापैकी. तिसरा जो आजार आहे तो मलप्रवृत्तीस जोर करावं लागतं. त्याच्यामुळं संडासला खडा तयार होणं, खडा तयार झाल्यामुळं त्याचा चौथा सिम्पटम तयार होतो, त्याला रक्तस्राव होणे, थोडक्यात PR ब्लिडिंग म्हणतात. म्हणजे रक्ताच्या जाऊन संडासच्या जाऊन रक्त पडणे. ते साधारणतः थेंब थेंब पडणं, धार पडणे, आग होणे, ह्या प्रकारच्या लक्षणं होतं त्याच्यामध्ये. मग मूळव्याधीच्या लक्षणांनी त्यासोबतच इतर लक्षणे म्हणजे भूक न लागणे, थकवा येणे, अंग गळून जाणे, पाय गळून जाणे, पोटात आग होणे, पोट दुखणे, मळमळ होणे, असे सुद्धा लक्षणे बऱ्याच रुग्णामध्ये दिसून येतात मूळव्याधीच्या रुग्णामध्ये. मग साधारणतः असे आजार जेव्हा होतात तेव्हा रुग्णांनी पथ्य काय करायला हवं. साधारणतः पथ्य मी सांगू इच्छितो. प्रत्येक मनुष्याने आपलं पोट साफ राहण्यासाठी जो फायबर नावाचा जे चोथा असतात असेच फळं वगैरे घेण्यास काही अडचण नाही. नियमित जेवण करणं आवश्यक आहे. साधारणतः जेवणामध्ये पोहा, साबुदाणा, वांगे, बटाटे, मैद्याचे पदार्थ म्हणजेच ब्रेड, बिस्किट, पाव, टोस्ट, त्याच्यानंतर तिखट, हिरवी मिरची, रात्रीचं जागरण. रात्रीच्या जागरणानं परत हीट वाढते, त्यामुळे रात्रीचं जागरण पण बंद. तुरीची डाळ, अनियमित जेवणाच्या वेळा, ह्या सर्व गोष्टी टाळायला पाहिजे. आणि साधारणतः स्वच्छात जास्त वेळ बसू नये, त्याच्यामुळे तुम्हाला पाईल्सचे कोंबात ती वाढ व्हायला चालू होईल. साधारणतः मग करावे काय, जेवणामध्ये काय घ्यायचं. जेवणात एवढे पथ्य सांगितले तर जेवणात आपल्याला ज्वारीची भाकरी, ताक, काकडी, गाजर, बीट, राजगिऱ्याचा लाडू, रात्रीला झोपताना मनुके, जेवणात तुपाचं प्रमाण वाढवा आणि फळं आणि फायबरयुक्त आहार घेतला तर आपला मूळव्याधीपासून बऱ्यापैकी सुटका होऊन जाईल.
मग जेव्हा मूळव्याध होतं, ही झाली आपले मूळव्याध म्हणजे काय, लक्षणं, सिम्पटम, ही आज सर्व माहिती झाली. मूळव्याधाची चिकित्सा काय, ट्रीटमेंट काय. जर आपण एवढं सगळं करूनही मूळव्याध जर बरा होत नसेल तर मूळव्याध ट्रीटमेंट काय. प्रत्येक मूळव्याध किंवा मूळव्याध संबंधी रुग्णांनी, गुदगत रोगाच्या रुग्णांनी प्रत्येकाने आपल्या प्रथमतः दुर्बिणीद्वारे तपासणी, जवळच्या डॉक्टरकडे जे मूळव्याध भगंदर तपासणी करणारे डॉक्टर असतात किंवा वेल नोन सर्जन, वेल नोन शास्त्रज्ञ, कन्सल्टंट, ह्या लोकांकडे जाऊन आपण मूळव्याधाची प्रथमतः प्रोक्टोस्कोपी नावाची एक तपासणी असते. प्रोक्टोस्कोपी नावाची एक तपासणी करून घ्या. त्यामध्ये आपल्याला पाईल्स आहे, फिशर आहे, फिशुला आहे, अतिशय साध्या 200-250 रुपयाच्या तपासणीमध्ये आपलं ह्या आजाराचं निदान होतं. तर ते आजाराचं निदान करून घ्या. निदान करून घेऊन त्याच्यानंतर योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने बरेच 50% लोकांना औषधाने मूळव्याधसारखा आजार, भगंदरासारखा आजार, फिशरसारखा आजार, प्रथम अवस्थेत असणारे आजार बरे होतात. त्याला कुठलेही ऑपरेशन किंवा इंजेक्शनची गरज नाही. दुसरी ट्रीटमेंट असते मूळव्याधामध्ये इंजेक्शन नावाची ट्रीटमेंट. म्हणजे जिथे कोंब असतात त्या कोंबामध्ये एक इंजेक्शन सोडलं जातं. ते मग त्या ठिकाणी छोटीशी भूल देऊन आपण इंजेक्शन सोडतो. त्या इंजेक्शनामुळं कोंब काही प्रमाणात दबले जातात आणि औषधीने काही दिवस दबतात. तिसरी ट्रीटमेंट जी आहे ते क्षारसूत्र ट्रीटमेंट आहे किंवा ऑपरेशन नावाचं ट्रीटमेंट आहे. त्या ट्रीटमेंट जर तुम्ही केलात, त्याला काही नाही, एक अंडर अनेस्थेशिया भूल देऊन तुम्हाला एक छोटंसं मायनर ऑपरेशन टाईप क्षारसूत्र ट्रीटमेंट असते. ती केल्यानंतर 24 तासानंतर तुम्ही घरी पण जाऊ शकता आणि तुम्हाला पूर्णतः त्या आजारातून बरं केलं जाईल. आणि 100% गॅरंटेड असे आजार आहे, ट्रीटमेंट आहे ही. अशा रुग्णांनी आपल्याला मूळव्याधाची जर काळजी घेतलात तर तुम्हाला मूळव्याधापासून तुम्ही पथ्य पाळला तर नक्कीच दूर राहाल आणि तुमचं आयुष्य चांगलं जगाल. यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेल्थ प्लॅनेट नावाचं जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या प्लॅनवरती आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला माहिती पुरवू. आणि धन्यवाद.